तर मित्रांनो आपल्या वसमतच्या गोदावरी स्वीट मार्ट वर भेटत आहे बघा पेढ्याचे एकदम स्वादिष्ट मोदक। तर नमस्कार मित्रांनो, आज आमच्या गावातून नाही का मराठ्यांचा हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईला जायचं होतं। तर आमच्या गावातून नाही का सर्व कट्टर कार्यकर्त्यांना वाटा लावून देत त्यांना प्रोत्साहन दिले आणि आज गणपती बाप्पा बसायचा पहिला दिवस असल्यामुळे आपल्याला निघायचं होतं वसमतला गणपती बाप्पाला आणायला। तर आमच्या भयाने असला काही चिखलाचा गणपती बनवून टाकला। तर पोरांना ट्रॅक्टरवर वाटा लावून आपण निघालो आपल्या गाडीवर। ट्रॅक्टरच्या मागे मागे यांचं नेतृत्व करत तर आमच्या स्टेशनवरच्या रस्त्यांचे असले हाल पाहून आता म्हणलं गणपती बाप्पाला आणणं तर अवघडच आहे, तरी म्हणलं जाऊ द्या कसं तरी आणूया आपण। त्या अगोदर गाडीमध्ये घातले तर नियोजन लावूया, नंतर मग आपण आपल्या बाप्पाच्या गावाला जाऊया। तर मित्रांनो मी आपल्या कार्यकर्त्यांचं नेतृत्व करत ट्रॅक्टरच्या पुढे पुढे चाललेलो होतो आणि सर्व मंडळाचे गणपती वाटेने आलेले दिसून लागले। तर या व्हिडिओ मध्ये कोणकोणते गणपती मंडळ आलेले आहेत त्यांनी सर्वांनी कमेंट करा। तर लगेच बघा आपण वसमतला पोहोचतो। तर एवढा काही मित्र परिवार बघू शकता आपला। तर आपले कार्यकर्ते जेव्हा येतील तेव्हा येतील म्हणलं आपल्याला जायचं होतं बघा गोदावरी स्वीट मार्ट वर मोदक आणायला। तर वाटेमध्ये आपल्याला काही मित्र परिवार भेटतो, इथून थोडं पुढे गेल्यावर परत आपल्याला मित्र परिवार भेटतो। तर या भाऊंचा बघा मोरिया डीजे, तर कोणाला लागत असल्या कॉन्टॅक्ट करा नक्की। तर वसमत मध्ये आलेले बघा आपण आपल्या गोदावरी स्वीट मार्ट आणि चाट कॉर्नर वर। तर बघा मित्रांनो पेढ्याचे एकदम स्वादिष्ट मोदक आलेले आहे। तर इथं येऊन या भयाला म्हणतो आपल्याला रंगीबेरंगी मोदक देऊन टाक भया। मोदक घेऊन तर निघतो पण भूक लागलेली आपल्याला फार। तर या स्वीट मार्ट मध्ये बघा वसमत मधली सगळ्यात बेस्ट पाणीपुरी पण मिळते। इथं पाणीपुरी खाण्याची मजाच काय अलग आहे बघा। तर इथं पाणीपुरी खाऊन आपण आपल्या मंडळाकडे रवाना होतो। तर वाटेमध्ये परत आपल्याला एवढे काही फॅन फॉलोइंग भेटते, यांच्यासोबत एक एक फोटो वगैरे काढून आपण परत येतो आपल्या मंडळाकडे। तर इथं आल्यावर आपल्या वसमतच्या सुंदर बाई भेटतात आपल्याला। तर यांच्यासोबत आतमध्ये जाऊन मूर्ती वगैरे पाहून ढोल ताशा लावून उचलायला सुरुवात करतो आपली मूर्ती। तर मूर्ती वगैरे सेट करून पोरांना म्हणतो येऊ द्या आता मागे मागे आम्ही होतो तोपर्यंत पुढे। तर सोन्याला घेऊन निघतो बघा आपल्या गावाकडे। तर लाईक फॉलो शेअर करा तुम्ही। थँक्यू, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये।